नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। मित्रांनो, शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते, तसेच त्यांच्यासाठी उपवास केला जातो। देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे असे सनातनच्या धर्मग्रंथात अंतर्भूत आहे। तिचा महिमा अनन्यसाधारण आहे। ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते। शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते। चला तर मग श्रवण करूया चंद्रघंटा मातेची व्रतकथा। एकेकाळी महिषासूर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती। त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती। देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता। तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता। या प्रयत्नात त्याला जवळपास यश आले। त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले। खुद्द राजा इंद्रही काळजीत पडला। महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते। त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची मदत मागितली। ब्रह्माजी म्हणाले, सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही। त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल। त्यावेळेस सर्व देव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलास महादेवाकडे पोहोचले। राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली। इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले, महिषासूर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे। याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल। त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले। हे तेज म्हणजेच ऊर्जा त्याच्या मुखातून प्रकट झाली। या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली। त्यावेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले। भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले। इंद्राने घंटा दिली। अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली। त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले। पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले। या युद्धात महिषासूर देवीपुढे टिकू शकला नाही। त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले। तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली। प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते। देवी आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते, तसेच सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते। त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करतात। आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।